नमस्कार मित्रांनो, आज सेकंड इनिंग ऑफ लाईफ परिवारात 750 सदस्य पूर्ण झाले. मनापासून धन्यवाद. हा आकडा आमच्यासाठी फक्त नंबर नाही, हा विश्वास आहे की वयाच्या 58 वर्षानंतरही आयुष्य सुंदर जगता येतं. जेव्हा आम्ही हा चॅनल सुरू केला तेव्हा लोकांना वाटले या वयात हे काय नवीन चालू केले. आम्हालाही थोडी भीती होतीच, पण आम्ही धाडस केले आणि आज आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमच्यासाठी हा आकडा महत्त्वाचा नाही, तर ही जोडलेली मनं महत्त्वाची आहेत. 750 फॅमिली मेंबर्सनी जे आमच्यावर विश्वास दाखवला आहे, हा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि आपली सेकंड इनिंग्स फॅमिली फिजिकली व मेंटली फिट असावी असे आम्हाला मनापासून वाटते. त्यासाठी आता पुढे या चॅनेलवर फक्त ब्लॉग नाही, तर आपली फॅमिली सुंदर, निरोगी आणि आनंदी बनवण्यासाठी उपयोगी माहितीही आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यासाठी तुमच्या सगळ्यांचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या काही शंका असतील, सजेशन्स असतील तर जरूर कमेंट करून सांगा. आपण सगळे मिळून आपली सेकंड इनिंग्ज अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. आयुष्याची फर्स्ट इनिंग्ज सर्वांचा विचार करून आनंदाने पार केली. आता वेळ आहे आयुष्याची सेकंड इनिंग स्वतःचा विचार करून आनंदाने जगण्याची. आहात ना तयार? का 50 नंतरही लोक काय म्हणतील याची भीती अजूनही वाटते? नक्कीच वाटत असणार, कारण आत्तापर्यंत आपण हेच ऐकत आलोय, म्हणत आलोय की लोक काय म्हणतील. मलासुद्धा वाटत होती, पण त्यावर मात करण्याचा मी प्रयत्न करते आणि काही प्रमाणात यशस्वीसुद्धा झाले आहे. आणि त्याबद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्हीसुद्धा तुमची सेकंड इनिंग्ज अतिशय आनंदाने, निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने जगण्यास सुरुवात कराल. तुम्हाला किशोर कुमारनी गायलेले सुंदर गाणे माहीत आहे ना? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आपण कसेही वागलो तरी लोक हे बोलतच राहणार. आत्तापर्यंत आयुष्यात भरपूर अनुभव तुम्ही घेतलेसुद्धा असतील. त्यामुळे भीती सोडा आणि आपल्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीमध्ये सामील व्हा व बिनधास्त तुमची सेकंड इनिंग्ज एन्जॉय करा. मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपली पूर्ण टीम एकमेकांना सहकार्य करेल याची मला खात्री आहे. त्या उद्देशानेच इथून पुढे ब्लॉग्स बरोबरच तुमच्या फिजिकल आणि मेंटल फिटनेससाठी उपयोगी माहिती शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि हे सर्व अनुभवण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करा व आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा. आज हे एक छोटंसं पाऊल पुढे टाका. उद्या आयुष्य बदललेलं दिसेल, कारण जिंदगी फिर से जीने का नाम ही है सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ. जरा आठवून बघा, आयुष्याच्या फर्स्ट इनिंग्जमध्ये कधी तुम्ही स्वतःचा विचार केला आहे का? तुमची स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे छंद जोपासण्यासाठी कधी वेळ मिळाला आहे का? शाळा कॉलेजमध्ये असताना अभ्यास, इतरांशी स्पर्धा, परीक्षा या सगळ्यात 21-22 वर्षे कशी निघून गेली कळत नाही. नंतर नोकरी, व्यवसाय याचा ध्यास, त्यानंतर लग्न, संसार, मुले या सर्व जबाबदारीत आपण अडकत राहतो. यात अडकू नये असं मला अजिबात म्हणायचे नाही. ही सर्व आपली कर्तव्येच असतात आणि ती पूर्ण केलीच पाहिजेत. कारण आपले कुटुंब, आपली माणसे समाधानात तरच आपणही समाधानात असतो, यात काहीच शंका नाही. आणि मला फक्त हेच सांगायचे आहे की या सर्वामध्ये आपण कधी स्वतःसाठी असा वेळ काढू शकत नाही.
आपल्याला स्वतःला काय वाटते याचा विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो आणि आपण स्वतः आरोग्यपणाला लावून सतत धावपळ करत असतो आणि वयाच्या 58व्या वर्षी जेव्हा आपली रिटायरमेंट होते तेव्हा लोक म्हणतात आता तुमची आराम करण्याची वेळ आली आहे. फर्स्ट इनिंग्समध्ये एवढी धावपळ केल्यानंतर सेकंड इनिंग्समध्ये आराम करण्याची वेळ येते. पण खरं सांगू का, आत्ताच तुमचं खरं आयुष्य सुरू होते. तुमचे छंद, तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची ही वेळ आहे. आता नव्याने आयुष्य सुरू करण्याची वेळ आहे. रिकामे राहून आराम करणे म्हणजे खरोखरच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. रिकाम्या मनात अनेक विचार येतात. विचाराबरोबर स्ट्रेसही येतो. विचारांचा गुंता सोडवता मनावर प्रचंड ताण येतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, सर्व आजारांचे मूळ कारण हे स्ट्रेस आहे, मनावर पडणारा ताण आहे. एंगेज राहणं, काहीतरी नवीन शिकणं, स्वतःसाठी वेळ काढणं हे सर्व या वयात खूप महत्त्वाचं असतं. सांगण्यासारखं बरंच आहे. पुढच्या व्हिडिओमधून नक्कीच आम्ही मोटिवेशन देत राहणार आहोत आणि आपली फॅमिली फिजिकली मेंटली फिट राहण्यासाठी उपयुक्त अशी माहितीही देत राहणार आहोत. आता फक्त एवढंच सांगते, रिकामं आयुष्य नाही, रिकामं मन त्रास देतं. म्हणून स्वतःला बिझी ठेवा, छंद जोपासा, शिकायला सुरुवात करा, प्रवास करा, लिहा, बोला, गाणे गा, कॅमेरासमोर उभं राहा. तुमची स्वप्न परत उघडायची ही वेळ आहे. उरलेलं आयुष्य फक्त काढायचं नाही, ते जगायचं आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या अटीवर, स्वतःच्या आनंदासाठी. मन मोकळं जगणं व मनासारखे जगणं यातील अंतर समजून घ्या. आयुष्याच्या या सुंदर टप्प्यावर, या निवांत क्षणामध्ये आपल्या रुटीनमध्ये काही छोटे छोटे बदल करून सुंदर, आनंदी, निरोगी जीवन जगायचे आहे ना? तर मग अशाच सकारात्मक आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या व्हिडिओसाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा, आपल्या फॅमिलीमध्ये सामील व्हा आणि आपली ही सेकंड इनिंग्ज तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर इनिंग बनवा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तो नक्की तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. तसेच योगाने आज व्हॅलेंटाईन डे आहे. तर मग या व्हॅलेंटाईन डेपासूनच आपण स्वतःवरही प्रेम करायला सुरू करूया. स्वतःला आनंदी ठेवण्याचा निश्चय करूया आणि स्वतःला खुश ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे आपल्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.